तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांवर प्रेम करा, पण त्यांना एवढंही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका की त्यांना तुमचाच हेट व्हायला लागेल. आपण आपल्या जवळच्या लोकांवर प्रेम करतो, पण आपल्या काळजीपोटी त्यांना आपण एवढं नियंत्रित करायला जातो की नंतर याचाच त्यांना त्रास व्हायला लागतो. आपण याविषयी डिस्कस करूया या व्हिडिओ. नमस्कार मित्र हो, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्र हो, आपण किती भाग्यवान आहोत ना, जे आपल्याला हे आजचा दिवस बघायला मिळतंय. आपल्या आजूबाजूला आपले मित्र परिवार, कुटुंबीय सगळे आहेत. काही उणं दुणं सोडलं तर आपल्या आयुष्यात यांचं खूप मोठं महत्व आहे. तेच नाहीत तर आपल्या आयुष्यातल्या दिवाळी दसऱ्याला काहीच अर्थ नाही मित्र. अहो एवढंच काय, आपल्या आयुष्यातले सगळे यश अपयश, सुख दुःख, राग लोभ सगळं काही यांच्या भोवतालीच तर फिरत असतं. कोणी एक बाप त्याच्या लेकरांना शाळेत पाठवण्यासाठी दिवस रात्र राबतोय, तर कुठे एक स्त्री ह्याच कुटुंबासाठी पूर्ण स्वयंपाकापासून ते धुणी भांडी करण्यापर्यंतची सगळी जिम्मेदारी पार पाडते. ही न बोलता वाटून घेतलेली कामे आहेत, ज्यांना आपण एकही तक्रार न करता पार पाडत असतो. पण का करतो आपण असं? कारण आपलं एकमेकात प्रेम आहे म्हणून. या प्रेमापोटीच आपण त्यांनी हे करू नये ते करावं, त्यांनी हे करण्याआधी मला आधी विचारायला पाहिजे, अशा प्रकारची वेगवेगळी बंधने आपण त्यांच्यावर लादू लागतो. आणि याचं कारण विचारल्यावर हे तर सगळं मी त्यांच्या काळजीपोटीच करतोय ना, अशी कारणे द्यायला लागतो. यांच्या या प्रेमात आपण एवढी आंधळी व्हायला लागतो की देवाकडे मागणं मागत असताना ही जवळची लोक माझ्यासोबत अशीच सदैव असावीत असं मागणं मागत असतो. पण काय हो मित्र हो, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या अशा मागण्याने ते खरंच होईल आणि तुमच्या जवळची लोक कधीच मरणार नाहीत? विषय जरासा निगेटिव्ह वाटेल, पण प्लीज ऐकून घ्या. एपिक्टेटस यांच्या मते तुम्हाला तुमची मुले, पत्नी, मित्र परिवार हे काहीही झालं तरी ते नेहमी जगले पाहिजेत, असं जर पाहिजे असेल तर तो तुमचा निव्वळ मूर्खपणा आहे मित्र हो. कारण तुम्ही तुमच्या नियंत्रणाबाहेरील गोष्टी तुमच्या नियंत्रणात याव्यात किंवा तुमच्या मालकीच्या नसलेल्या गोष्टी तुमच्या मालकीच्या व्हाव्यात अशी अपेक्षा करताय. त्यांच्या मते कधीच कोण्या व्यक्तीने चूक करू नये अशी अपेक्षा करणे हेही मूर्खपणाच आहे मित्र हो. कारण हे म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीला वाईट न बनता कोणती तरी दुसरी गोष्ट बनणे अशी अपेक्षा करणे झालं. मग आता तुम्ही म्हणाल, आमचं तर प्रेम आहे आमच्या मित्र परिवारावर, आमच्या कुटुंबियावर, आता आम्ही हेही नाही करायचं का? तर असं नाहीये मित्र हो. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे त्यांच्यावर प्रेम करण्याचा. एपिक्टेटस पुन्हा म्हणतात की तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल जी तुमच्या नियंत्रणातली आहे, तर तुमचे त्याविषयीचे सगळे प्रयत्न हे तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींपुरतेच मर्यादित असले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची मुले शाळेतून घरी सेफली यावीत आणि कितीही सांगून ते रस्त्याने नीट चालत नसतील, तर तुमच्या नियंत्रणात त्यांना स्वतः तिथे जाऊन पिकअप करणे हे आहे. तुम्हाला तुमच्या पत्नीने तिच्या ऑफिसमधल्या टेन्शन्सला सिरियसली घेतलं नाही पाहिजे असं वाटत असेल, तर तिला मानसिक आधार देणे एवढंच तुमच्या नियंत्रणात आहे. तिने सगळं सोडून अगदी तुमच्या म्हणण्याप्रमाणेच चालावं हे नाही. ज्यांना त्यांना त्यांच्या फ्रीडमवर सोडून आपण नेहमी तिथे त्यांच्या मदतीसाठी हजर असणे एवढंच आपल्या नियंत्रणात आहे. कारण मित्र हो, आपल्या काळजीपोटी केलेल्या या छोट्या छोट्या गोष्टीचं कधी अति होऊन जातं आणि कधी आपण आपलं समाधान हरवून बसतो हे आपल्याला कळतच नाही. तुम्ही स्वतःला तुमच्या नियंत्रणातील गोष्टींपुरतेच मर्यादित ठेवा. त्यांना जर काही गरज भासलीच तर ते स्वतःहून तुम्हाला विचारतील. धन्यवाद.